आज त्या कार्यक्रमाला घनकचरा विभागातील जवळजवळ 4,500 कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी एक स्वच्छता निरीक्षकांची स्वर्ग एक संघटना स्थापन झालेली आहे। त्या संघटनेचे मार्गदर्शक माननीय श्री शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आणि संघटनेचे मार्गदर्शक आणि सल्लागार माननीय श्री वैद्य साहेब यांच्या सल्लागाराने ठाणे महानगरपालिकेतील श्री पुरी साहेब हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि आज या संघटनेचे नामफलक अनावरण माननीय श्री वैद्य साहेबांच्या हस्ते त्याच्यात उद्घाटन होणार आहे। तरी मी माननीय वैद्य साहेबांना विनंती करेन की त्यांनी आज या संघटनेचे नामकरण साहेब स्वागत करते हैं। सर इकडे ओके। तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील माननीय सहाय्यक आयुक्त श्री मोरे साहेब यांच्या स्वागत, माननीय मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री कांबळे साहेब, ओके। महाराष्ट्र राज्य महापालिका स्वच्छता निरीक्षक या संस्थेची आपण स्थापना गेले वर्षभरापूर्वी केलेली, 1 वर्ष आपलं पूर्ण होते उद्या। तर ह्याच्या माध्यमातून जे सफाई कामगार असतील, जे स्वच्छता निरीक्षक असतील, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने ही आपण संघटना सुरू केलेली आहे। ह्याचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना चालणार आहे। आणि फक्त संघटना वादासाठी नाही तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली ही संघटना असणार आहे। सफाई कामगार असतील, त्याचप्रमाणे स्वच्छता निरीक्षक आहेत। विविध महापालिकेमध्ये प्रत्येक महापालिकेमध्ये वेगवेगळे पे बँड आहेत। त्याचं सर्व जिथे महापालिका असतील, जिथे नगर परिषद असेल, नगरपालिका आहेत, त्यांचं जे काही स्केल आहे, वेतन श्रेणी, ते सर्व एकच असावं अशा प्रकारची आमची पहिली सूचना आहे। ह्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबच आम्ही म्हणतो, जरी उपमुख्यमंत्री असले तरी, तर त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडवणार आहे। आयुक्त साहेबांची देखील भेट, आज आयुक्त नाहीत
एक 2 दिवसात आम्ही भेट घेणार आहोत. महापालिकेचे ठाणे महापालिका असेल, पुणे असेल किंवा सोलापूर असेल, नागपूर असेल, त्यानंतर इचलकरंजी, जेवढ्या महाराष्ट्रातील महापालिका आहेत जिथे आमच्या संघटनेची स्थापना झाली आहे, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचे तिथले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. ज्यावेळी महापालिकेला आवश्यकता वाटेल त्यावेळी जी काय मदत असते, कोविडसारख्या ठिकाणी कोविडच्या वेळी बरीचशी आपली ठाणे असेल इतरही महापालिकेने चांगल्या प्रकारचे काम स्वच्छता निरीक्षणही केले. खऱ्या अर्थाने स्वच्छता निरीक्षक असेल किंवा सफाई कामगार असेल ह्यांनीच कोविडच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे. आणि हे जे प्रश्न आम्ही आयुक्तापर्यंत पोचवून जे काय लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सोडवता येतील ते ह्या संस्थेच्या माध्यमातून जरूर करणार आहोत. सर्व ह्या संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो की चांगले उपक्रम करा, जेणेकरून आपण महापालिकेला देखील मदत करायची आहे. फक्त विरोध तर कुठे असणार नाही, सर्व एकत्र घेऊन आम्ही काम करणार आहोत. आणि जे प्रश्न आमचे आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्त असतील, सर्व ठिकाणचे आयुक्त असतील, संबंधित विभाग असेल त्यांनी सहकार्य करावं, अशा प्रकारची एक विनंती आमची असणार आहे. या संघटनेतर्फे जे कर्मचारी आहेत त्यांना काय बेनिफिट भेटणार आहे ना? आता कर्मचाऱ्यांचं जसं आपण वेतन श्रेणी आहे, तर ठाणे महापालिकेमध्ये काही लोकांना 3800 आहे, काही लोकांना 4200 आहे, 4300 आहे, इतर महापालिकेमध्ये 4800 वगैरे आहे. तर अशा प्रकारचे जे वेतन आहे ते समान वेतन असावे अशा प्रकारची आमची सर्वप्रथम मागणी असणार आहे. त्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक किंवा इतर ठिकाणी मग वेगळं काहीतरी आपण म्हणतो, तर त्याप्रमाणे ज्याचं नाम जे उल्लेख आहे ते एकच असावं अशा प्रकारची आमची सूचना असणार आहे. पुढे सर, पुढे सगळे उभे राहिले. अरे आमचे या इकडे